तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. एकदा काय झालं, अकबर जो होता राजा, त्याला बोटाला खूप लागलं होतं. तर त्याला खूप त्रास होत होता, वेदना होत होत्या. मग त्यावेळेस त्याचं बोट कापून काढण्यात आलं. म्हणजे त्यावेळेस खूप धावपळ चालू होती ते बोट कापण्या अगोदर. म्हणजे कोणी डॉक्टरांना बोलवत होतं, कोणी काय त्याच्यावरती विलाज होतोय का हे पाहत होतं. आणि बिरबल त्याच्या अकबरच्या पाठीमागे उभा राहिलेला होता. तेवढ्यात बिरबल म्हणतो की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. त्यावेळेस राजाला फार राग आला. मग त्याने एक शिक्षा त्याला देण्याचं ठरवलं की रात्रभर त्याला बेल्टने मारायचं आणि सकाळी त्याला फाशीची शिक्षा द्यावी, असं त्याने ठरवलं. आपण हे कशासाठी? कारण त्याला वाटलं की मी राजा असून मी एवढी त्याची काळजी घेतो तरीसुद्धा ह्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे. मला किती त्रास होतोय आणि तो प्रजेची तर काय सेवा करणार आहे, प्रजेची तर तो काय काळजी घेणार आहे, असं म्हणून राजा त्याला शिक्षा देण्याचं ठरवतो. आणि मग तो संध्याकाळी फिरत फिरत एका जंगलामध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर आदिवासी त्याला पाहतात आणि पाहिल्यानंतर ते आदिवासी त्या राजाला पकडून घेऊन येतात आणि त्यांना एक बली चढवायचा असतो. म्हणून ते ठरवतात की राजाला आता बली द्यायचा. मग त्याला आंघोळ वगैरे घालतात. त्यावेळेस त्यातला एक आदिवासी जो असतो त्याचं लक्ष त्याच्या बोटाकडे जातं. म्हणजे ते बोट कापलेलं असतं आणि ते बली देण्यासाठी चालत नाही. मग तो म्हणतो सोडा त्याला, असा बली आपल्याला चालणार नाही. मग त्यावेळेस त्याला सोडून देतात. त्यावेळेस राजाच्या मनात एक गोष्ट येते की बिरबल जे बोलला ते एकदम खरं बोलला, की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जर माझं आज बोट चांगलं असतं तर आज माझा बली गेला असता. मग त्याला फार वाईट वाटतं की आपण त्याला एवढी मोठी शिक्षा दिली आणि मग तो म्हणतो की आता त्याला वाचवलं पाहिजे. त्याच्याकडे वेळ खूप कमी असतो तरीसुद्धा तो प्रयत्न करतो की वेळेवर पोचण्याचा आणि मग घोड्यावर जातो आणि सकाळ होते पोहोचेपर्यंत. मग त्यावेळेस बिरबलला फाशी देण्याचंच ते काम चालू असतं. तेवढ्यात अकबर म्हणजे राजा जाऊन त्याचे पाय धरतो आणि अकबर बिरबलला म्हणतो की माझ्याकडून चूक झाली, मी तुला अशी एवढी मोठी शिक्षा द्यायला नको होती, तुला एवढं रात्रभर बेल्टने मारलं तर मला माफ कर. त्यावेळेस बिरबल म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कारण जर मी तुमच्याबरोबर आज आलो असतो तर आज माझा बली चढवला असता. मग त्यावेळेस ह्याच्यावरून एक गोष्ट कळते की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. पण आपण त्याचा पॉझिटिव्ह विचार करत नाही की ती गोष्ट का घडली, कशामुळे घडली, हा विचार न करता दुसरा विचार करतो. म्हणजे एखादं जर लहान मूल खाली पडलेलं असेल आणि रडत असेल, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की रडू नकोस, काय नाही होत, ते राहून जाईल, असं त्याला म्हणतो. मग ते मूल मोठं झाल्यानंतर त्याच गोष्टी शिकतो. म्हणजे हा विचार करत नाही आपण की आपण चप्पल तर व्यवस्थित घातली नाही ना, आपण योग्य रस्त्याने तर गेलो नाही ना, आपण कदाचित योग्य रस्त्याने गेलो नसेल, चप्पल नीट घातली नसेल, हा विचार न करता आपण फक्त विचार करतो की जे झालं ते चांगल्यासाठी झालं. पण त्याच्यातून एक गोष्ट शिकली पाहिजे की कोणतीही गोष्ट का होते, परत ते आपल्या हातून होऊ नये, परत आपल्याकडून तशी चूक होऊ नये, हा विचार केला पाहिजे. जर तो विचार नाही केला तर आयुष्यभरामध्ये वारंवार आपल्याकडून त्या चुका होत राहतात. त्यासाठी का झालं याचा विचार केला पाहिजे.